नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे की अंगाला काटा चालणारा विषय म्हणून आपण समजला जातो, सरावाशिवाय या विषयामध्ये मार्क मिळवणं अशक्य असतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला महा टीईटीला जर अंकगणित विषय असेल तर त्याचा फायदा तुम्हाला टेट एक्झामला सुद्धा होणार आहे, हे तुम्ही निश्चितपणे सांगू शकता. विद्यार्थी मित्रांनो, मी बोलतोय आज महा टीईटीच्या गणित विषयाबाबत, आणि त्या विषयामध्ये फिक्स क्वेश्चन, फिक्स टॉपिकवर काही घटक ठरलेले आहेत आणि ते टॉपिक आपल्याला करणं आवश्यक आहे. त्या टॉपिक मधून आपल्याला या विषयामध्ये 30 पैकी 30 गुण मिळवणं सुद्धा शक्य असतं. याच्यामध्ये काही अपडेट नसतं, पण मित्रांनो आपला सराव असणं खूप गरजेचं आहे आणि तो सराव आणि आगामी काळामध्ये हे टॉपिक घेतले जाणार आहेत. त्यासाठी आपला क्लास आता पण जॉईन करू शकता मित्रांनो. खूप जबरदस्त क्लासच्या माध्यमातून तुमचा सराव होईल आणि तुम्ही जे काही टीईटी होण्याचं स्वप्न पाहताय, टीईटी क्रॅक करण्याचं स्वप्न पाहताय, ते आपल्यासोबत साकार करू शकता. एकदम परफेक्ट टॉपिक नुसार ट्रिकच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या सर्व विषयांची तयारी आपल्याकडे होणार आहे. उरलेल्या दिवसामध्ये आपल्याला जबरदस्त तयारी करायची आहे. तर मित्रांनो, गणितामध्ये मी भाग 3 पाडलेले. 3 भागामध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता सर विचारलं जात नाही, अरे बाळांनो विचारलं जातं. त्याच्यामध्ये कोणते घटक विचारले जातात ते खूप महत्वाचं आहे. बघा, अंकगणित एवढे टॉपिक विचारले गेलेले आहेत, बुद्धिमत्ता एवढे, त्यानंतर भूमिती एवढे. आता पहिला टॉपिक आपण चालू करू अंकगणितापासून. अंकगणितामधील संख्यावरील क्रिया, एकूण म्हणजे त्रिकोणी संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, परिमेय, अपरिमेय, त्यानंतर तुम्हाला संख्याच्या बाबतीत अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक, दशांश अपूर्णांक या घटकावर 4 ते 5 प्रश्न म्हणजेच बेसिक क्रियेवर अवलंबून असणारे 4 ते 5 प्रश्न आपल्याला परीक्षेला प्रत्येक सातत्यपूर्ण आतापर्यंत ज्या टीईटी झाल्या त्याच्यामध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे तुमचं बेसिक गोष्टी अगदी परफेक्ट असणं गरजेचं आहे. समूळ संख्या, चौरस संख्या, त्रिकोणी संख्या, त्यानंतर जे काही पायथागोरस संख्या, म्हणजे ज्या काही आपल्याला संख्या गोष्टीवर प्रश्न विचारले जातात ते करणं आपल्याला इथे महत्वाचं ठरत असतं. त्यानंतर लसावी मसावी तुम्हाला फिक्स 1 किंवा 2 प्रश्न विचारले जातात. शेकडेवारी एक प्रश्न आलेलाच आहे सातत्यपूर्ण, नफा तोटा एक प्रश्न आलेला आहे, गुणोत्तर प्रमाण म्हणजे साधारणपणे हे जे काही मी खाली सांगतोय, काळ काम वेग, नळ टाकी याच्यावर सुद्धा एक प्रश्न आलाय. रेल्वेवर फिक्स प्रश्न आलेला दिसून येतोय. बघा मागचे पेपर काढून तुम्ही, रेल्वे घटकावर फिक्स एक क्वेश्चन असतोच. गणितीय क्रियामध्ये मध्यमान, भूमिती, मध्य, चतुर्थ प्रमाण या घटकावर सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. मित्रांनो, अंकगणिताच्या बाबतीत टीईटी परीक्षेला जास्त हार्ड काही क्वेश्चन विचारले जातात. आपल्याला साधारण 30 पैकी 30 गुण मिळवत असताना ज्या काही टॉपिकला आपल्याला फोकस करायचंय ते टॉपिक तुम्ही हे निवडून घ्या. यातले मला हे सर्व टॉपिक करायचे आणि गॅरंटेड सांगतो 100% या घटकावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आलेले असणार आहेत. प्रश्न जेवढा मोठा तेवढा सोपा असतो. प्रश्नाची चिंता करायची नाही. तुमचा सराव असेल, कॉन्फिडन्स असेल तर तो ऑटोमॅटिकली प्रश्न चांगला सुटतो. आणि जर तुम्ही बाबा कधीतरी अभ्यास केलाय, उगाच कधीतरी आता फॉर्म भरायचं आलाय टीईटीचं, झालं तर झालं, गुड लक मध्ये पास झालं, या विषयामध्ये गुड लक चालत नाही. याच्यात सरावच मॅटर करतो. महत्वाच्या टॉपिकचा महत्वाचा सराव तुम्ही जर केलेला असेल तर या विषयामध्ये चांगले गुण येतात, अदरवाईज तुम्हाला इथून डावललं जातं सरळ सरळ. त्यानंतर बुद्धिमत्तेच्या बाबतीत तुम्हाला काय करायचंय, संख्या सिरीज म्हणजे मित्रांनो असं संख्या दिल्या जातात, 3-4 संख्या दिल्या जातात, त्याच्या पुढली संख्या आपल्याला ओळखायची असते. त्या संख्या सिरीजवर प्रश्न आलेले. आकृत्या मापा, त्रिकोण मापा, चौकोन मापा, आयात किती आहेत मापा, किंवा बिंदूतून जाणारी रेषा किती आहेत ती मापा, आकृत्या मापन सुद्धा विचारलं जातं. वयवारी सुद्धा विचारलं गेलेलं आहे. आरसा प्रतिमा, आरशामध्ये एखादी गोष्ट कशी दिसते, एखादं चिन्ह दिलं जातं किंवा एखादी वस्तू दिली जाते, अंक दिले जातात, ते आरशामध्ये कसे दिसतात हे सुद्धा विचारलं जातं. त्यानंतर मित्रांनो, ठरल्याप्रमाणे 100% प्रश्न या 3 घटकावर येतो. कालमापन म्हणजेच काल निर्णय,
हे कॅलेंडर या घटकावर प्रश्न आलेला आहे, घड्याळीवर प्रश्न आलेला आहे, नातेसंबंधावर प्रश्न येतो म्हणजे येतोच. शिक्षक म्हणल्यावर नातं आलं, विद्यार्थ्याचं त्यांचं किंवा त्यांच्या कुटुंबातलं नातं आलं, त्यावेळी नातेसंबंधावर सुद्धा प्रश्न आलेले दिसून येतात. आता विद्यार्थी मित्रांनो, भूमितीच्या बाबतीत काय विचारतात, तुम्हाला या सर्व गोष्टी विचारू शकतात. वर्तुळ आहे, चौकोन आहे, आयत आहे, त्रिकोण आहे, वृत्तचिती आहे, गोल आहे, इतर उदाहरणे. आणि याच्यामध्ये अजून एक ऍड करायचं राहिलं, तुम्हाला आलेख या घटकावर प्रश्न आलेले आहेत. आलेखाच्या बाबतीत जसं आपल्याला मराठी व्याकरण मध्ये उतारा विचारतात, त्याप्रमाणे आलेख विचारला जातो. आता तुमचा दुसरा प्रश्न असेल, सर ही सर्व तयारी कोणत्या पुस्तकातून करावी? सर्वात प्रथम मित्रांनो, मी गणिताचं कुठलंच पुस्तक कमी समजत नाही आणि कुठलंच पुस्तक परफेक्ट सुद्धा समजत नाही. मी गणित स्वतः शिकवतो, माझे व्हिडिओ बघा, तुम्हाला आवडले तर क्लास जॉईन करून टाका. कारण आपण महाटीईटी 2021 2022 ची टेट एक्झाम, आता परत 2024 ची टीईटी एक्झाम आणि मधल्या जेवढ्या सीटीईटी परीक्षा आहेत सर्व लोकांना आपण मार्गदर्शन केलेलं आहे, गणिताच्या बाबतीत असेल किंवा सर्व विषयाच्या बाबतीत. हा माझा संपर्क क्रमांक आहे. आज उद्या 2 दिवस ऑफर आहे, जे की नवरात्री निमित्त ठेवलेली आहे. ज्या लोकांना हवं आहे त्यांनी नक्कीच मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. तरी पण मी तुम्हाला इम्पॉर्टंट बुक कोणतं वापरावं हे सांगतो, तर तुम्ही पंढरीनाथ राणे सरांचे दोन्ही पुस्तकं वापरा मित्रांनो. पंढरीनाथ राणे सरांचं अंकगणित असेल किंवा बुद्धिमत्ता असेल, या दोन्ही पुस्तकातून स्टडी करावा. कारण त्यांनी 8वी 9वी 10वी चा रेफरन्स घेऊन बुक बनवलेले आहेत, जबरदस्त बुक आहेत. आता याच्यामधून मार्क मिळवत असताना आपले कमांड ज्या घटकावर आहे ते घटक पटापटा परीक्षेमध्ये सोडवायचे आहेत, पटापट सोडून घ्यायचे. कारण त्या कमांडीवर जे प्रश्न आपल्याला येतात ते जर आपल्याकडून राहून गेले, सोपे प्रश्न सोडून अवघड प्रश्नाच्या जर मागे लागलात, स्कोरिंगला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जे काही मॅथ सायन्स वाले किंवा अंकगणित पहिला पेपर असेल त्यांना हे घटक करणंच आवश्यक आहे. याचा जबरदस्त एक स्क्रीनशॉट मारून घ्या आणि हे घटक तुम्ही कायम लक्षात ठेवून या घटकावर सर्वात प्रथम अभ्यास करा, त्यानंतर बाकीचे सब्जेक्ट करा. आता आपण साधारण यातले 3-4 घटक झालेले आहेत. आपलं नफा तोटा झालाय, काळ काम वेग झालंय. आता आपण रेल्वेचे उदाहरणे घ्यायला चालू करतोय, शेकडेवारी घेणार आहोत, लसावी मसावी शिकलोय पण परत शिकायचंय आपल्याला. म्हणजे हे गणित सगळ्या गोष्टी याच्यामधले साधारण कुठलाच टॉपिक झालेला नाही. आता हे आपण क्लासच्या माध्यमातून घेणार आहोत. ज्या लोकांना आवश्यक आहे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून, मित्रांनो लाडक्या बहिणीला सुद्धा जास्त पैसे येतात, याच्यापेक्षा कमी फीस ठेवून आपण क्लास चालवतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक सहज घरी बसून योग्य मार्गदर्शन मिळण्याचं ठिकाण म्हणजे ग्रो अकॅडमी. आजपर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल आपण दुपारी 12 वाजता मराठी व्याकरणची सिरीज चालू केलेलो. मराठी व्याकरणचे साधारण 7 ते 8 घटक झालेले आहेत. 12 PM वाजता तुम्ही सुद्धा हजर राहू शकता. आणि या 7 ते 8 घटकामध्ये परीक्षाभिमुख प्रश्नांचा सराव जे लोक बघतायत त्यांनी कमेंट करून सांगा, मित्रांनो मराठी व्याकरणचा फायदा होतोय का? तसंच आपल्याला पुढे सुद्धा कंटिन्युअसली बालमानसशास्त्र असेल, परिसर अभ्यास असेल, सामाजिक शास्त्र असेल, अशी सिरीज कंटिन्यू ठेवायची आहे. ज्या लोकांना या सिरीज मध्ये सामील व्हायचं आहे त्या लोकांनी मला नक्कीच 12 वाजता भेटायचं आहे, दुपारी 12 वाजता डेली. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.